रामकृष्ण हरी मंडळी, मी दीपिका धनवई स्वागत करते आपलं आपल्या चॅनल उत्सव क्षेत्रामध्ये। जसे की आपण बघतच आहात, सगळीकडे एकच लगबग सुरू आहे, ती म्हणजे मकर संक्रांती विशेष हळदी कुंकवाची। आणि हा सण सौभाग्याचा सण म्हणून ओळखला जातो। आज आपण याच सौभाग्याच्या सणाविषयी चर्चा करणार आहोत। संक्रांत आनंदाचा, गोडव्याचा, एकमेकांना जवळ आणणारा सण। पण आज हा सण लोकांनी भीतीचा, शापाचा, अपशकुनाचा विषय बनवला आहे। या रंगावर संक्रांत आली आहे, हे घालू नका, ते करू नका, या वर्षी संक्रांत अशी आहे, ग्रह चांगले नाही। संक्रांत हा एक सण आहे, तो कुणाचा जीव घेत नाही। बोलतात ना, अरे त्याच्यावर संक्रांत आली, अरे याच्यावर संक्रांत आली। मी हात जोडून विनंती करते, अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। सण हे आनंदासाठी असतात, भीतीसाठी नाही। आज फक्त सुहासिनींचा नाही, तर आज त्या सगळ्या स्त्रियांचा दिवस आहे, ज्या आपल्या आयुष्यातून खूप काही गमावूनही खंबीरपणे उभ्या आहेत। हळदी कुंकू समारंभामुळे महिलांमध्ये संवाद, मैत्री आणि एकोप्याची भावना वाढते। एकमेकांना हळदी कुंकू देणे, आदर करणे, शुभेच्छा देणे, सौभाग्याची कामना करणे, हेच यामागचे उद्देश आहे। हळद म्हणजे शुद्धता, कुंकू म्हणजे ऊर्जा। हळदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात। हळदीत कर्क्युमिन या नावाचे घटक असतात, जे जंतू, बॅक्टेरिया आणि सूज कमी करण्यास मदत करतात। पिवळा रंग आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवतो। आणि कुंकू कपाळावर लावल्याने त्या भागातील नसा उत्तेजित होतात, त्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते। हळदी कुंकू ही प्रथा आरोग्य, विज्ञान, मानसशास्त्र व समाज जीवन यांचा संगम आहे, म्हणून ही परंपरा आजही टिकून आहे। हळदी कुंकू म्हटले की सर्वात अगोदर आपण चर्चा करतो, कुणाला बोलवायचे, कुणाला नाही बोलवायचे, वाण काय द्यायचे। पण अनेकदा विधवा स्त्रियांना या कार्यक्रमांपासून दूर ठेवले जाते। असे का? त्यांनाही हे सगळं करावंसं वाटत नाही का? लहानसं कुंकू, एक छोटीशी टिकली हे घालणं तिचा गुन्हा आहे का? तिची काय चूक? नवरा गेला ही तिची चूक आहे का? तिने तिच्या हाताने मारलंय का त्याला? मग तिला एवढी मोठी शिक्षा का? लग्न कार्यात, सण समारंभात आणि इतर शुभ कार्यात तिचा अपमान का केला जातो? आता काळ बदलला आहे। आज जर एखाद्या बाईचा नवरा गेला, तर त्या बाईलाच माणसासारखं खंबीर उभं राहून सगळ्या जबाबदाऱ्या एकट्या स्त्रीलाच पार पाडाव्या लागतात। त्या काळी तिला घरातच राहावं लागत असे, घरात भरपूर लोक कमावून आणत असे। पण आता एका घरात तो एकटाच कमावणारा असतो। तर मला सांगा, आता या विधवेला कोण आणून देणार? तिचं तिलाच करायला लागणार आहे। तर तिच्यावर कुणी वाईट नजरा टाकू नये यासाठी तिने कुंकू लावलं तर काय पाप? तर तुम्हीच सांगा, विधवा बाईने कुंकू लावायला हवं की नाही? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आपण आपल्या पतीला परमेश्वराचं रूप मानतो ना, मग काय झालं जर त्या बाईने परमेश्वराला, त्या विठ्ठलालाच आपलं सौभाग्य म्हणून, आपला पती म्हणून कपाळी कुंकू लावलं तर? मला त्या उच्च विचारांच्या बायकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो, ज्या बोलतात एक विधवा स्त्रीने सुहासिनीला कुंकू लावू नये, ओटी भरू नये, असं केल्याने सुहासिनी महिलेच्या पतीला धोका असतो, तो मरतो, ती बाई लवकरच विधवा होते। तर तुम्ही मला सांगा, ज्या लक्ष्मी, जगदंबा, रखुमाईला या विधवा बायका कुंकू लावतात किंवा त्यांची ओटी भरतात, मग या देवींच्या पण सौभाग्याला धोका आहे का? त्यांना पण वैधत्व येईल का? त्या देव्या पण विधवा होतील का? नाही ना। मग एका विधवा स्त्रीने दुसऱ्या सुहासिन स्त्रीला हळद कुंकू लावलं तर काय वाईट?
मंडळी, देवावर आणि आपल्या परंपरेवर श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नाही. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सगळ्यांनी विधवा रूढी परंपरा बंद व्हाव्यात म्हणून खूप प्रयत्न केले. आणि आपण 21व्या शतकात येऊन पुन्हा तेच चालू करतोय. म्हणजे बाई, त्या विधवेला का बोलवायचं आपण हळदी कुंकवाला? कुणी दिलाय विधवा शब्द? का निर्माण झालाय हा विचार करा. हळदी कुंकवाचं पहिलं आमंत्रण अशा महिलेला द्या जिचे पती अकालीन गेले आहे. तिलाही समप्रेम द्या. तुम्हीही अशा संकल्पना राबवा आणि मला नक्की कळवा. आणि राबवत असाल तर तुमचं कौतुक. या संकल्पनेविषयी तुमचे मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. हा व्हिडिओ महाराष्ट्रापुरता नाही, हा व्हिडिओ संपूर्ण भारतात पोहोचायला हवा.